अब की बार आदिवासी आमदार आदिवासी समाजाची सहविचार सभा संपन्न। महाविकास आघाडीकडून आदिवासी समाजाला उमेदवारी न दिल्यास बीजेपी सोडून इतर कोणत्याही पक्षाकडून आदिवासी उमेदवार देणार आणि कोणत्याही परिस्थितीत पुसद विधानसभेवर आदिवासी आमदार होणार आणि त्या दृष्टीने बी प्लॅन सुद्धा तयार आहे, अशी माहिती या सहविचार सभेचे अध्यक्ष संभाजी सरकुंडे यांनी दिली। पुसद येथे 6 जुलै 2024 रोजी पार पडलेल्या आदिवासी समाजाची सहविचार सभा सेवानिवृत्त आयुक्त संभाजी सरकुंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। यावेळी महाविकास आघाडी पुसद विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट संभाव्य उमेदवार म्हणून उमेदवार माधवराव वैद्य, सेवानिवृत्त उपायुक्त समाज कल्याण आणि शिवसेना पक्षाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे चे रंगराव काळे, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी यांच्यासह आदिवासी सेवक श्रीराम अंभोरे, सेवानिवृत्त निरीक्षक वाघूजी खिल्लारे आणि मोतीराम बोडके, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुरेश धनवे हे मंचावर उपस्थित होते। अबकी पार आदिवासी आमदार हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आदिवासी समाजाने मागील लोकसभेमध्ये चळवळीला सुरुवात केली होती। आदिवासी आमदार या शब्दाच्या रोपट्याला आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे। त्या दृष्टीने पुसद विधानसभेतील मराठा, मुस्लिम, बौद्ध, धनगर, ओबीसींना सोबत घेऊन त्या दृष्टीने प्रचाराची रणधुमाळी गाजवण्यासाठी आदिवासी समाजाचे हित साधण्यासाठी सर्वांनी मनोभावे प्रचार करा। मतदानाची चळवळ आजपासून सुरू करा, नाहीतर अभी नहीं तो कभी नहीं अशी परिस्थिती निर्माण होणार आहे। समाजाचे ऋण फेडण्यासाठीची ही संधी आहे, असे विचार या ठिकाणी मान्यवरांच्या वतीने मांडण्यात आले। बीजेपी मतदानाची समीक्षा करायला पाहिजे। निवडणुकीची स्ट्रॅटेजी जागृतपणे राबवणे गरजेचे आहे। 338 मतदान केंद्राची विश्लेषण करून आदिवासी समाजातून महाविकास आघाडीच्या वतीने ज्याला उमेदवारी मिळेल त्याच्यासाठी तन धनाने झोकून द्या, असा सूर आपल्या चर्चात्मक समाजातून पुसद विधानसभेतील आदिवासी सामाजिक संघटनेचे पदाधिकारी तथा नेतेगणांचा होता। मी सुरेश धनवे सर, आज आदिवासी समाजाची पुसद मतदारसंघातल्या किमान 100 कार्यकर्त्याची आम्ही विशेष मीटिंग घेतलेली आहे। विषय असा आहे की येत्या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुसद मतदारसंघाचा आमदार हा आदिवासी समाजाचा झाला पाहिजे। तर याच्यासाठी म्हणतो आम्ही की आमची संख्या 50,000च्या वर मतदारांची संख्या या पुसद मतदारसंघात आदिवासींची आहे, म्हणून आम्ही हा दावा केलेला आहे। आमचा विरोध काही मुस्लिमांच्या उमेदवाराला नाही, आमचा काही बौद्धांच्या उमेदवाराला विरोध नाही, आमच्या ओबीसीच्या उमेदवार मिळाला तर त्याला विरोध नाही आहे। पण आमचा दावा याच्यासाठी आहे की पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांपासून ज्या बंजारी समाजाच्या नाईक घराण्यामध्ये आमदारकी आहे त्यांच्या अगदी जवळजवळ आमची संख्या आहे ना, त्याच्यामुळं 50,000 मतदान एका शिक्क्याचं जर तुम्हाला मिळत असेल तर पक्षानं आम्हाला उमेदवारी दिली पाहिजे। म्हणून आम्ही यावेळेस आमच्या पक्षाकडे म्हणजे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे आणि उभाटा गटाकडे जे आघाडीचे पक्ष आहेत, आघाडीतले आणि आघाडीचे पक्ष जे आहेत, मोठे पक्ष आहेत, त्यांच्याकडे आदरणीय म्हणजे माधवराव वैद्य साहेब शरद पवार गटाकडून आणि उभाटाकडून रंगरावजी काळे साहेब यांची नावं आम्ही पुढे केलेली आहेत। निश्चित जर आम्हाला तिकीट मिळालं तर आमचा दावा आहे SCचं आमच्यावर खूप प्रेम आहे, मुस्लिमांचंही आमच्यावर प्रेम आहे, ओबीसीची लोक आमच्या जवळचे आहेत, मराठ्यांचे लोक आमची मित्रमंडळी खूप जवळचे आहेत। म्हणजे आदिवासीचा द्वेष करणारा माणूस तुम्हाला सहसा म्हणजे तुम्ही म्हणजे कंदील शोधला असा लाईट घेऊन तरी सापडत नाही। इतके शांत, इतके संयमी, इतके प्रेमळ, इतके प्रामाणिक आणि इतके कष्टाळू माणसं होतात। आणि म्हणून आम्हाला ही सगळी मंडळी 100% यावेळेस मतदान करणार आहे। दोन्ही पक्षानं ज्याला कोणाला तिकीट सुटेल त्यापैकी दोन्ही पक्षानं आमच्या 2 उमेदवाराचा जर विचार केला आणि आम्हाला तिकीट दिला तर तुम्हाला सांगतो अशीच पत्रकार परिषद आमच्या या उमेदवाराच्या विजयाची उमेदवाराच्या पत्रकार परिषदेत तुम्हाला निश्चित बोलावी असा माझा आत्मविश्वास आहे। आपल्याला सुद्धा एक प्रश्न आहे। या ठिकाणी सर्व समाजाची जी सभा झाली त्या सभेमध्ये असं ठरलं की जर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट कडून जर तुम्हाला उमेदवारी मिळाली तर तुम्ही उभे राहणार का, तर माझी त्याला पूर्ण सहमती आहे आणि मी त्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे।
आणि एकूणच पुसद मतदारसंघामध्ये आदिवासी समाज हा एकूण मतदारसंघापैकी बहुसंख्येने या ठिकाणी आहे आणि आतापर्यंत आदिवासी समाजाची कुठल्याही प्रकारची राजकीयदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या विचारणा केलेली नाही. परंतु आता बघितलं असेल की या देशातलं जे काही राजकारण आहे ते अतिशय घातक असं राजकारण, संविधानाचं मूल्य न जपणारं असं राजकारण या देशामध्ये होऊ घातलेलं आहे. आणि म्हणून आता बहुजन समाजांनी जे नुकतेच या ठिकाणी महाआघाडीतर्फे माननीय संजय भाऊ देशमुख यांना खासदारकी म्हणून निवडून दिलेलं आहे, हे या ठिकाणचं एक जिवंत उदाहरण आहे की हे जे सरकार आहे हे ना महिलाचा मान सन्मान करत, ना बहुजनाचा मान सन्मान करत, ना भारतीय घटनेचा मान सन्मान करत, फक्त त्या ठिकाणी ते स्वतःचं जे मूल्य आहे ते रुजवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि दुसरं अतिशय दुःख असं बाब सांगावं असं वाटते की हे दिल्लीचं जे सरकार आहे किंवा महाराष्ट्रातलं सरकार आहे, शिक्षणसारख्या पवित्र असलेल्या ठिकाणी सुद्धा म्हणजे शाळेंना आणि शिक्षकांना सुद्धा ते चांगल्या तऱ्हेची दर्जा देऊ शकत नाही. याच्यासारखं महापाप मला असं वाटते की या देशात कोणतंही नाही. की या शिक्षणासाठी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर पंजाबराव देशमुख या सर्व तमाम महाराष्ट्रीयन थोर पुरुषांनी या शिक्षणाला अतिशय महत्त्व दिलं. परंतु हे सरकार कोणत्याही मुलाला शिक्षण न मिळण्यासाठी प्रयत्नशील करत आहे. याचाच अर्थ असा आहे की भारतीय घटनेची प्रतारणा करत आहे. ह्या घटना बदलण्याचा त्यांचा जो मानस आहे, बहुजनांचा विकास नाही झाला पाहिजे हे त्यांचा मानस आहे. आणि ते निश्चितचपणे 100% ते आम्हाला म्हणजे त्यांच्या विरोधामध्ये ठामपणे मशाल पेटवायची आहे आणि ते आम्ही पेटवणारच आहे. त्या 2024 समाजाची बैठक झाली. येत्या विधानसभेमध्ये आदिवासी समाजाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी ही आमची रणनीती आखण्यासाठी पहिली बैठक होती. कारण यात पुसद विधानसभा मतदारसंघामध्ये बंजारी समाजाच्या पाठोपाठ आमचा आदिवासी समाज आहे आणि आतापर्यंत आमच्या आदिवासी समाजाला कधी याच्यात न्याय मिळाला नाही आहे. म्हणून आम्ही असं ठरवलं आहे की येत्या विधानसभामध्ये उबाटाच्या वतीने काळेसाहेबांना जर तिकीट मिळालं तर त्यांच्या पाठीशी आम्ही राहायचं. जर शरद पवार गटाच्या साहेबांच्या पक्षाकडून जर तिकीट मिळालं तर मी स्वतः उमेदवार राहील, अशी आमची एक रणनीती आज ठरली. आणि आपल्याला माहीत आहे की सध्या BJP जे काही पक्ष आहे हा टोटली मागासवर्गीयांच्या विरोधात आहे, वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, कुठलेही निर्णय शेतकऱ्याच्या बाजूने नाही आहे. म्हणून आम्ही असं सर्वांमध्ये असं ठरवलं की पुसद विधानसभा लढवायची. कारण आता 72 वर्षापासून ज्या प्रस्थापित घराण्यामध्ये ही सत्ता आहे आणि आतापर्यंत एकही आमचा वंचितचा कोणी घटक पुढे आला नाही आहे. म्हणून इंडिया आघाडीच्या वतीने जर कोणी ज्या पक्षाने जर तिकीट एखादा उमेदवार आम्हाला पुसदला दिला तर आम्ही त्याच्या बाजूने राहू आणि त्याला निवडून देऊ. ही एक मोठी भूमिका आम्ही आता घेतलेली आहे. आणि या बाजूने या संदर्भात आमची सर्व चाचपणी सर्व मतदारसंघामध्ये जे काही जिल्हा परिषद 9 संघ आपले हे मतदारसंघ आहेत त्याच्यातली सगळी आमची चाचपणी चालू आहे आणि त्या अनुषंगाने आमचा प्रचार सुद्धा सुरू झाला. आणि या विधानसभेला कोणत्याही परिस्थितीमध्ये आपकी भाग आदिवासी आमदार हे आमचा नारा राहील. आणि त्याच्यामधून आमचे सर्व उमेदवार आमचे जे काही आमचे निवडणूक कार्यकर्ते आहेत, जे काही 237 आपले मतदान बूथ आहेत त्या बूथवर सर्व उमेदवाराची नियुक्ती करून बूथवाईज सर्व कार्यवाही आमच्या पक्षाच्या वतीने केली जाईल. त्या अनुषंगाने आमची तयारी चालू आहे. आपण बघतो की आता लवकरच पुसद विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्र विधिमंडळाचं कार्यकाल संपुष्टात येऊन आता ह्या निवडणुका होणार आहेत आणि पुसदमध्ये
आपण पाहिलं की लोकसभेच्या निवडणुकामध्ये इंडिया ब्लॉकचा कॅन्डिडेट संजय देशमुख यांना चांगल्या मताने निवडून आणलेला आहे आणि त्यामध्ये या विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा सुद्धा सिंहाचा वाटा होता. आता विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये इथे लवकरच उमेदवाराची वर्णी लागणार आहे आणि त्यामध्ये नेहमी परंपरागत मतदारसंघ म्हणून इथे एक प्रस्थापित लोकांचे म्हणजे एका समुदायाचे लोक निवडून गेलेले आहेत आणि त्या पलीकडे आता आजपर्यंत जो वंचित समुदाय राहिले आहेत महत्तम असे लोकसंख्येने मतदार असलेले, तर त्यापैकी उमेदवार इथे दिला जावा अशी रास्त विनंती वजा मागणी आपल्या इंडिया आघाडीतील जे राजकीय पक्ष आहेत त्यांच्याकडे करण्याची चर्चा झालेली आहे आज इथे बैठक घेऊन. आणि यामध्ये आपल्याला चांगला कॅन्डिडेट म्हणजे तेथे फील्ड व्हावा या अनुषंगाने सूचना पण दिलेल्या आहेत. त्या दृष्टीने उद्धव गटाचे शिवसेना राज्य मतदार आपला राज्य पक्षाचे मतदार आपला आमदार आपले उमेदवार म्हणून आमचे काळेसाहेब इथे आम्ही एक निश्चित केलेले आहेत आणि त्याचनुसार इथे शरद पवार गट सक्रिय आहे आणि त्यांचा नेहमी परंपरागत मतदारसंघ त्यांनी जोपासला आहे आणि त्याच अनुषंगाने आमचे वैद्य साहेब आहेत आणि ते तालुका शरद पवार गटाचे राष्ट्रीय पक्षाचे ते उमेदवार राहतील इथे मतदारसंघासाठी विधानसभेच्या, अशी आमची स्ट्रॅटेजी आम्ही त्यांना सुचवू इच्छितो. आणि ते त्या दृष्टीने त्यांच्या राज्यस्तरीय ज्या काही त्यांचे पदाधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचणार आहेत आणि त्यांनी या दोनपैकी ज्यांच्या लॉटला इथला मतदारसंघ जाईल, आता गठबंधन आहे इंडिया आघाडीचं आणि त्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष आणि शिवसेना उद्धव गट यांच्यामध्ये ज्या कोणाकडे तो जाईल त्या अनुषंगाने या दोनपैकी एक कॅन्डिडेट त्यांनी द्यावा आणि तो लवकरात लवकर द्यावा, सो दॅट म्हणजे ते लोकांमध्ये जातील आणि तो चेहरा लोकांना परिचित करून देतील आणि लोकांशी सुसंवाद साधेल आणि त्यांना एक चांगलं वातावरण तयार करण्यासाठी वाव मिळेल असा आमचा म्हणजे कायासाहेब मनोदय आहे. जर आगामी काळामध्ये जर लवकर इथला उमेदवार त्यांनी दिला नाही कोणी इंडिया गठबंधननी, तर मात्र इथला बहुसंख्येनं असलेला मतदार विशेषतः आदिवासी, दलित आणि ओबीसी यांच्यातर्फे आम्हाला वेगळा उमेदवार जो कोणता BJP वगळता जो कोणता पक्ष त्यांना तिकीट येईल असा एक चेहरा आमच्या समोर येईल, लवकरच येईल, जास्त वाट न पाहता असं पण आमचं ठरलेलं आहे. आणि म्हणून या दोन उमेदवारापैकी एक उमेदवार निश्चित झाला पाहिजे पुसद विधानसभा मतदारसंघासाठी, अन्यथा त्यामध्ये उशीर केला तर काहीतरी मग तुमच्याकडे काळबेर आहे, तुम्ही शब्द देऊन फिरवणार असं एक शंका व्यक्त करून आम्हाला मग इतर कोणताही BJP वगळता कोणताही वंचितसारखा एखादा पक्ष असेल त्यांनीसुद्धा तिकीट ऑफर केलं तर मग ते तिकीट घेऊन इथल्या पुसद विधानसभा मतदारसंघाची निवडणूक एक मतानं सामूहिकपणे लढवून तो उमेदवार निवडून आणण्याची एक आम्ही निश्चिती इथे केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आजची बैठक इथे संपन्न झाली आणि या सगळ्या लोकांच्या समवेत ती चर्चा झाली आहे. आजच्या बैठकीला दलित, काही OBC आणि बहुसंख्येनं आदिवासी असे आणि मुस्लिम देखील असे लोक इथे आज बैठकीला होते आणि ही बैठकमध्ये कशी निवडणूक लढवायची, काय स्ट्रॅटेजी ठरवायची आणि कोणत्या कोणत्या बाजूवरती हमार करायचं तर याची सगळ्याची शहानिशाकडून चर्चा झालेली आहे. तेव्हा या दृष्टीने आपल्याला अवगत करण्यात